जत तालुक्यामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी माजी आमदार विक्रम सावंत यांच्या सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। हे रस्ता रोको आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे आपण जाणून घेऊया, त्यांच्याशी बातचीत करत आहोत। मला सांगा कशासाठी हे आंदोलन सुरू आहे, काय मागण्या आहेत तुमच्या? जत तालुक्यात आत्तापर्यंत साधारणतः 7 ते 8% पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या लोकांना पिण्यासाठी किंवा जनावरांना चारा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं। आणि जे काही म्हैसाळचं आवर्तन सुरू आहे, या आवर्तनाच्या माध्यमातून आज प्रशासनानं आमच्याच तालुक्यातून पाणी पुढं जातं आहे, पण प्रत्यक्षात सांगोला आणि मंगळवेढ्याला पाणी देण्याचं दुजाभाव या ठिकाणी ह्यांनी केलेला आहे आणि त्याच्या विरोधात म्हणून आज आम्ही हे रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आत्तापर्यंत सत्ताधारी आमदार आज आमचा रास्ता रोको आहे म्हटल्यानंतर काल या ठिकाणी त्यांनी प्रत्येक ठिकाणी कुठंतरी खऱ्या अर्थानं जिथं म्हणजे जे आमच्या तालुक्यातले साधारणतः 29 ते 31 तलाव आज या ठिकाणी आहेत, ते प्रामुख्याने या म्हैसाळ योजनेतून भरून देणं गरजेचं होतं। पण आज ते कुठंही आज जवळजवळ नाही म्हटलं तर सप्टेंबर सुरू होतो आहे। सप्टेंबर सुरू होत असतानासुद्धा आज तालुक्यात कुठंही पाणी पोचत नाही आणि या सगळ्या प्रशासनाच्या आणि सत्ताधारी आमदारांच्या विरोधात आज हे रास्ता रोको आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। पण नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची सोय कशा पद्धतीनं प्रशासनाकडून केली जाते, त्याचबरोबर जनावरांचा चारा कशा पद्धतीनं दिला जातो? खऱ्या अर्थानं याचं सगळं आढावा खऱ्या अर्थानं ह्याने घेणं गरजेचं होतं प्रशासनानं, पण आज प्रशासनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे करणं गरजेचं होतं, पण या सगळ्या गोष्टी पण आज कुठेही ते करताना दिसत नाही आहे। ह्याचा आम्ही या प्रशासनाचा निषेध करतो, त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांचा या निषेध करतो। सरकारला काय इशारा देत आहे? या ठिकाणी जर या आमच्या रास्ता रोकोचा दखल जर घेऊन योग्य ते आमच्या तालुक्यातल्या लोकांना जर पाणी मिळालं नाही तर गावोगावी या ठिकाणी येणाऱ्या काळात रास्ता रोको होईल आणि याचा उद्रेक या निमित्तानं बघायला मिळेल। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी तमनगौडा रवी पाटीलसुद्धा आंदोलनाला बसले। काय मागण्या आहेत आणि रस्त्यावर बसलाय तुम्ही? जत तालुक्यातील 27 तलाव आज कोरडे पडलेले आहेत आणि या ठिकाणी जतमध्ये जिल्ह्याची 60% पशुधन आहे। पशुधन सगळं धोक्यात आहे, चारा नाही आहे, पाणी नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आज विधानसभेत आमचे तिथं प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत आमदार, मुख्यमंत्री त्यांचा आहे, सरकार त्यांचं आहे। आमच्या तालुक्याला ना पशुधनाचं काळजी ना तलाव कोरडे आहेत, सगळे परिस्थिती पीक वाया गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांचं जनावरांचं चारा पाणी आणि माणसांचं पाणी आणि म्हैसाळ आवर्तन पूर्णपणे बंद झालेलं आहे। 27 तलाव कोरडा आहे, यासाठी आपण या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। काय सरकारला इशारा काय देत आहे? सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले। या ठिकाणी आपण सुरुवात जतमध्ये केलेली आहे आणि पूर्ण 120 गावमध्ये सगळीकडे बंद राहणार आहे। आपल्या जर प्रश्न मिटला नाही तर मुंबईपर्यंत आम्ही पूर्णपणे पायी जायचा आम्ही विचार केलेला आहे। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी बांधव आक्रमक झालेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर जत तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे, पण या ठिकाणी आता या ठिकाणचे शेतकरी बांधव रस्त्यावर आलेले आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी काही शेतकरी आहेत, नाव सांगा, काय मागण्या आहेत आणि रस्त्यावर बसलाय? मी सुजय अशोकराव शिंदे जत। आम्ही जत तालुक्यातल्या विविध मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात आज रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे। म्हैसाळचं आवर्तन पूर्ण क्षमतेनं चालू करावं। आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे, तरीसुद्धा शासन डोळे झाक करत आहे याकडे। आज पाण्याची म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय असू दे किंवा चाऱ्याची व्यवस्था असू दे, ह्या सगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही इथं रास्ता रोको केलेला आहे। त्याचबरोबर जत तालुक्यात चालू असणारे अवैध धंदे हे अद्यापपर्यंत बंद झालेले नाही आहेत। आम्ही त्याच्या संदर्भात वरती आवाज उठवून सुद्धा त्याच्यावरती ठोस कारवाई होत नाही आहे। चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, चोरांवर कारवाई होत नाही, तर या सगळ्या गोष्टींच्या मागण्यासाठी आम्ही आज इथं रास्ता रोको केलेला आहे। आपल्याबरोबर आणखीन काय इथले मधले शेतकरी बांधव आहेत, नाव सांगा, का रस्त्यावर बसलाय तुम्ही? प्रकाश जमदाडे। की जत तालुक्यामध्ये गेल्या 4-5 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अजिबात अतिशय कमी पाऊस झाला आहे, त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची अतिमोठी टंचाई निर्माण झालेली आहे। पण तो प्रशासन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही।
लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही आहे. म्हैसाळचं आवर्तन ज्या कपॅसिटीने किंवा ज्या ताकदीने करून जत तालुक्यातले तलाव भरणं गरजेचं होतं, त्या बाबतीत शासन अजिबात सजगता नाही आहे. त्याच्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. 1-1 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी जतचे आक्रमक नेते म्हणून विलासराव जगताप यांच्याकडे पाहिलं जातं, ते सुद्धा या ठिकाणी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले आहेत. काय मागणी आहे? तुम्ही आज रस्त्यावर बसलाय जतच्या नागरिकांच्यासाठी. सध्या तालुक्यामध्ये पाऊस अतिशय कमी पडलेला आहे. 7 ते 8 इंच पाऊस टोटल आत्तापर्यंत झालेला आहे. खरीपाची पेरणी पूर्णपणे वाया गेलेली आहे. खरीप पिकं वाढू लागलेली आहेत. आणि असं असताना म्हैसाळचं पाणी जे आमच्या हक्काचं आहे, ते आमच्या हक्काचं पाणी न देता कवठेमहांक याचा सांगोला आणि मंगळवेढ्याला दिलं जाते आणि आमचं पिकं वाढू लागलेलं आहेत. त्यामुळे इथल्या आमदाराचं या इकडं लक्ष नाही, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट असं आहे की तालुक्यामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत ते राजरोसपणे पोलिसाच्या सहकार्यानं चालू आहेत. आणि उमदी पोलीस स्टेशन असं आहे की धंद्यामध्ये भागीदारी करून ते पोलीस स्टेशन चालवलं जातं आहे. आणि अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जुगार या ठिकाणी जत तालुक्यामध्ये चालू आहे. तरुण पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे. एक तरी डिप्रेशन आहे नोकऱ्या नसल्यामुळं, त्यामुळं तरुण पिढी व्यसनाधीन होऊन जत तालुक्याचं सगळं चित्रच पालटायला लागलं आहे. याचा कारणीभूत म्हणजे जतची प्रशासन व्यवस्था आणि पोलीस याला कारणीभूत आहेत. त्याचा बंदोबस्त करावा यासाठी आम्ही आयजीला परवा जाऊन भेटून आलो आहे. त्याचा परिणाम कितपत होते आम्हाला माहिती नाही, पण तो पाणी अद्यापही सोडलेलं नाही. त्यामुळं आजही सर्वपक्षीय रस्ता रोको करण्यात येत आहे. तुमचं जतचं पाणी, जत तालुक्याचं पाणी मंगळवेढा आणि सांगोल्याला कोण पळवा लागले? तिथले आमदार पळावं लागले. तिथल्या आमदाराला आमच्या आमदाराचं सहकार्य आहे. कारण का तर ह्या आमदाराला निवडणुकीच्या वेळेला तिथल्या दोन्ही आमदारांनी यांना सहकार्य केल्यामुळं काय नाव? गोपीचंद पडळकर आता विद्यमान तेच आहे. नाही तिकडचे एक अवताडे आहे, इकडे देशमुख आहेत. देशमुख तर त्यांच्यापैकीच आहेत आणि अवताडे आमच्यापैकी आहे. ह्या दोघांनाही त्यांनी सहकार्य केल्यामुळं त्यांनी दोघांनी यांना निवडणुकीमध्ये मतदान केलं, म्हणजे मदत केली. त्यामुळे ते उपकाराची फेड आमच्या लोकाला दुष्काळामध्ये मातीत घालून त्याला मदत करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे हे पाणी तिकडं दोन्ही तालुक्याला जात आहे. नक्कीच या ठिकाणी विलासराव जगताप यांनी अतिशय मोठा आरोप केलेला आहे की या ठिकाणचं मंगळवेढा आणि सांगोल्याला जतचं पाणी पळवलं जात असल्याचा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर या पाणी पळवण्याच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहेत असं सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी असणारा हा जत रस्त्यावरती, मुख्य रस्त्यावरती या ठिकाणी शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेले आहेत. येणाऱ्या काळात जर आमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला गेला तर आम्ही थेट मुंबई मंत्रालयापर्यंत जाऊ असा इशारासुद्धा इथल्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि जतमधल्या सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे. जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.